अचानक मला इथं मुंगी चावल्यासारखं काहीतरी झालं. तर मी असं खाली वळून जर पाहिलं तर इथं होल पडलं होतं आणि त्यातून रक्त वाहत होतं. आणि म्हटलं बापरे, तर गोळी लागलेली दिसते. जय भवानी जय शिवाजी म्हणत हिंदू मुसलमानांना मारतात, किंवा नारे तकबीर अल्लाहू अकबर म्हणत मुसलमान हिंदूंना खलास करतात वगैरे. त्याला मी अगदी 10 फुटावरून शूट केलं. गोळी घालून शूट केला. तर मी भिवंडीचा अभ्यास केला सगळा, कुठं कुठं भांडणं होतात वगैरे. म्हणजे हिंदू मुसलमानाचे झगडे कुठल्या कुठल्या पॉइंटला झाले असे पॉइंट घेतले. शिया सुन्नीची पण तिथं भांडणं होतं, ते कुठं कुठं झाले. की लोक हो एक येळ उपाशी राहा, भांडी कुंडी इका पर लेकराले शिकवा. प्रचंड तणाव लोकांच्या मध्ये तयार झालेला. त्यांनी वरती तक्रार केली आणि त्यांनी सांगितलं की खोपडे, तुम्ही तुमची ही नाटकं बंद कर, हे काय असं काही चालू ठेवू नका. पण होय म्हणायचं आणि मी ते चालवायचं. तर म्हणजे गावातला कुलकर्णी, पाटील आणि पारधी हे सगळे एका लेवलला आले. आत्ताची शाळा जिथं थांबते किंवा संपते तिथं कुडाची शाळा सुरू होते. कुडाची शाळा सुरू होते. प्रत्येक आजोबाला वाटलं पाहिजे की माझ्या नातवासाठी वेगळी शाळा असावी. नमस्कार, 2 कटिंग पॉडकास्ट या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण नेहमीच हा विचार करत असतो की तुमच्यापर्यंत नवनवीन विचार पोहोचवावेत, त्यासोबत नवीन नवीन व्यक्तिमत्व बोलावून त्यांना त्यांच्याकडून त्यांच्या करिअरबद्दल, त्यांच्या आयुष्यातील अनुभवांबद्दल आणि तसंच त्यांचे विचार, ह्या सगळ्या गोष्टींची आपण ओळख करून घ्यावी. असंच आज आपण एक अशा व्यक्तिमत्वाला बोलवणार आहोत ज्यांनी त्यांच्या पोलीस कारकिर्दीमध्ये बरेचसे नवनवीन प्रयोग केले आणि ते प्रयोग आजही पोलीस खात्यामध्ये किंवा आपल्या सरकारमध्ये वापरले जातात. त्याचसोबत त्यांनी निवृत्तीनंतर एक अशी शाळा निर्माण केली जी तुम्हाला भविष्याचा वेध घ्यायला भाग पाडेल आणि एक आपल्या रेग्युलर शाळेपेक्षा एक वेगळी शाळा आपल्या विद्यार्थ्यांना तसंच प्रत्येक शिकणाऱ्या घटकाला ते काहीतरी देऊन जाईल. असंच आज आपल्यासोबत एक अनोखं व्यक्तिमत्व आहे, IPS सुरेश खोपडे सर. चला तर नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही एक निवृत्त होताना IPS अधिकारी म्हणून निवृत्त झालात, पण तुमचा प्रवास अगदी मोरगाव सारख्या खेड्यातून सुरू झालेला आहे. तर मग हा शैक्षणिक प्रवास आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढं करिअरमध्ये इतक्या वरपर्यंत पोहोचणं, हे सगळं घडणं होतं ते शाळेपासून अगदी तुमचं कसं झालं? खरं तर माझा जन्म हे मोरगाव जवळ एक ढोलेमळा वस्ती आहे, 30-40 घरं असतील. माझी आई अंगठे बहाद्दर, वडील अंगठे बहाद्दर. पण आमच्या आई वडिलांनी आम्हा तिघाही भावांना ग्रॅज्युएट होईपर्यंत शिकवलं. खरं तर तो भाग म्हणजे आपल्या बारामती तालुक्यातील जी 22 गावं आहेत दुष्काळी, त्यापैकी ते एक गाव आहे. आणि शिकायला सुरुवातीला आमच्या वस्तीवरती शाळा होती, कुडाची शाळा. तिथं 1ली ते 4थी पर्यंत मी शिकलो. त्याच्यानंतर मग हायस्कूलला मराठी शाळेला मोरगावला गेलो आणि मराठी शाळेला गेल्यानंतर मग पुन्हा पुढं कुठं जायचं हा प्रश्न असतानाच पुन्हा रयत शिक्षण संस्थेचं हायस्कूल निघालं. त्या हायस्कूलमध्ये शिकलो आणि एका शिक्षकाच्या सूचनेवरून मग मी पुण्याला ॲग्रिकल्चर कॉलेजला BSc ॲग्रिकल्चर केलं. आणि वासरात लंगडी गाय शहाणी अशा पद्धतीनं मी शाळेत, मराठी शाळेत, हायस्कूलमध्ये तसा हुशार, म्हणजे पहिला येणारा 5-10 मुलांच्या मध्ये असा होतो. आणि पुण्याला गेल्यानंतर पुन्हा ॲग्रिकल्चर कॉलेज हे काही विषय मला काही आवडले नाही तिथले. मला जी आवड होती ती सोशॉलॉजी, पॉलिटिकल सायन्स, धार्मिक आणि सांस्कृतिक या बाबीबद्दलची. एकदा पुणे ॲग्रिकल्चर कॉलेजच्या आमच्या हॉल समोर बरीच गर्दी जमली होती आणि आमचा मोरगावरून डबा यायचा. तर मी सहज चौकशी केली की अरे इथं गर्दी कशाची जमलेली आहे.
तर कोणतरी मला सांगितलं की अरे तिथं आपल्या ऍग्रिकल्चरचा एक विद्यार्थी हा कॅप्टन झालेला आहे. बर. आणि मला मोठं आश्चर्य वाटलं की बा ऍग्रिकल्चरची पोरं जनरली ऍग्रिकल्चर सुपरवायझर होतात, बँकेत जातात वगैरे, ऍग्रिकल्चरचे शिक्षक होतात, पण कॅप्टन कसा काय होतो. आणि मग मी जाऊन तिथं पाहिलं तर तिथं खरोखरच स्पर्धा परीक्षेमधून तो निवडला गेला होता. या स्पर्धा परीक्षा काय असतात वगैरे तर कॉलेजच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षाला असताना मला त्याची माहिती मिळाली. पण मग सोशली मी खूपसा ऍक्टिव्ह होतो. पुण्याला गेल्यानंतर बाबा आढाव, गप्र प्रधान, जोशी वगैरे यांची ज्या मीटिंग असायच्या त्याला मी कायम हजर राहायचो. शरद जोशी नाही, यशम जोशी. बर. तर त्यांच्या सभांना मी हजर राहायचो. अगदी कलेक्टर ऑफिसवरती देखील मोर्चा मध्ये सहभागी असायचो. मग हे लोक कलेक्टर विरुद्ध, SP विरुद्ध बोलायचे, निषेध करायचे आणि परत यायचे. मला इथे खूप चांगलं वाटायचं. पण नंतर माझ्या लक्षात आलं की अरे ही परीक्षा असते आणि हे कलेक्टर सुद्धा अशाच परीक्षेतून बनलेले असतात. आणि मग कलेक्टर आणि DSPना शिव्या देण्याच्या ऐवजी किंवा निवेदन देण्याच्या ऐवजी आपण जर कलेक्टर आणि DSP झालो तर आपण लोकांना चांगली व्यवस्था देऊ शकू, चांगला न्याय देऊ शकू. आणि मग मी कॉलेजच्या तिसऱ्या वर्षाला असताना ठरवलं की अरे आपण तरी असं का बनू नये वगैरे. मग मी आप्पा बळवंत चौकात गेलो. त्याच्या अगोदर मी पुण्याला गेलो, MPSCची माहिती वगैरे घेतली. पहिल्यांदाच मी मुंबईला गेलो आणि माहिती घेतली आणि मग काही त्यातले पेपर वगैरे आणले आणि मग जनरल नॉलेजचं एक पुस्तक विकत घेतलं आप्पा बळवंत चौकातून. तर आपण पहिल्यांदाच आम्हाला नवी पुस्तकं तशी मिळायची नाही, पण ते नवीन पुस्तक मी घेतलं. पहिल्यांदा पुस्तक मिळालं की आपण काय करतो, खेड्यातली पोरं कलर वगैरे आहे का बघतो किंवा चित्राचं आहे का बघतो. नाही, आपल्यापैकी कोणी सांगेल पहिल्यांदा आपण त्याचा वास घेतो. बर. ते बाइंडिंग केलेलं वगैरे, डिंक वगैरे, तसा मी पहिल्यांदा त्याचा वास घेतला. दुसरा आपण काय करतो, आपण त्याला कव्हर घालतो. कव्हर वगैरे छान घातलं. तिसरं काय करतो, आपण नाव लिहिलं त्याच्यावर. नाव लिहिलं. आणि काय नाव लिहिलं मी, सुरेश आबाजी खोपडे, डेप्युटी सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस. म्हणजे कशाचाच पत्ता नाही, पण मला DYSP पोलीस वगैरे असं आकर्षण होतं. लिहिलं. ते 72 साल असेल आणि 77 साली मी महाराष्ट्रामध्ये पहिला आलो. बर. आणि DYSP म्हणून सिलेक्ट झालो. बर. तर हे इतकं सोपं नसतं ते वगैरे. बरोबर. तर मग त्या मागचं डेडिकेशन, त्या मागची मेहनत वगैरे वगैरे. पण मी अनेक ठिकाणी जाऊन सांगतो की मी ते नाव टाकलं आणि ठरवलं की असं व्हायचं आणि ते होता येतं. तर मग अनेक तरुणांना मी सांगतो की मग तुमचं स्वप्न असेल आणि त्या तुमच्या तब्येतीला, तुमच्या विचाराला, तुमच्या मेंदूला पेलवणारं असेल आणि त्याच्या पाठीमागं तुमचं डेडिकेशन असेल, मेहनत असेल तर यश मिळू शकतं. बरोबर. असं मी अनेक ठिकाणी सांगत असतो. आणि मग मी डायरेक्ट DYSP म्हणून बरोबर आहे सिलेक्ट झालो आणि ट्रेनिंगला गेलो. बरोबर आहे. आता हे सगळं तुम्ही DYSP झाल्यानंतर तुमचं पहिलं पोस्टिंग आधी झालं पनवेलला आणि मग ते झाल्यानंतर तुमचा पहिल्याच पोस्टिंग मध्ये तुम्ही गोळ्या खाल्ल्या. तर तो प्रवास काय? हा, तर माझं नाशिकला ट्रेनिंग झालं आणि मग माझी पहिली पोस्टिंग झाली पनवेलला, DYSP पनवेल म्हणून. त्यावेळेला 16 पोलीस स्टेशनचा मी प्रमुख म्हणून काम पाहत होतो. आणि तरुण खेड्यातला पोरगा वगैरे गेल्यानंतर कोण कोण इथं गुन्हेगार, आमच्याकडे यादी असते ना, फरारी गुन्हेगारांची यादी, 15-20 लोकांची यादी होती आणि त्यात पहिली नावं 2 होती, बाळाराम शिवराम पाटील आडनावाचे,
पण ते मी गेलो त्यावेळेला ते 22 वर्ष फरारी होते. बापरे. ते अनेक मर्डरमध्ये आणि डेकॉयटीमध्ये वॉन्टेड होते. मला मोठं आश्चर्य वाटलं की अरे एवढे अधिकारी म्हणजे, आणि दे वर वॉन्टेड बाय ठाणे आणि रायगड पोलिसांना ते हल्ले होते. तर 5,000पेक्षा जास्त पोलीस, तेवढ्याच बंदुका, तेवढे पिस्तूल, आणि मग का पकडले जात नाहीत वगैरे हा पडलेला प्रश्न. तर म्हटलं ह्याच्यात अवघड काय आहे. मी आपला खेड्यातला शेतकऱ्याचा पोरगा, एकदा आमच्यात रग कशी असते आणि आगाऊपणा, एकदा आमची शेळी एका लांडग्यानं मारली होती. आणि आम्हा पोरांना कळालं की तो लांडगा पलीकडच्या डोंगरावरती आलेला आहे. आम्ही पोरांनी त्याचा पाठलाग केला, दगड वगैरे मारून. शेवटी तो एका विहिरीत पडला, कोरड्या विहिरीत. मग आम्ही दगडाने त्याला ठेचला, पुन्हा त्याचे पाय बांधले आणि त्याची धिंड काढत आमच्या मोरगाव त्या वस्तीवरून फिरवला. म्हणजे आम्हाला असं काहीच नाही. आपल्याला असं जर होते, शेळी मारली तर बदला घेतला पाहिजे, आणि एवढे लोक मारलेले. आणि मी त्या हद्दीचा सुप्रीम ऑफ पोलीस, माझी जबाबदारी की लोकांना संरक्षण द्यायचं. बरोबर. आणि मग मी ठरवलं की आपण त्यांना पकडूया. पण ते पकडणे एवढं सोपं नाही. मी अनेक छापे घातले गेले, आणि त्याचं सविस्तर वर्णन मी माझं रामश्याम शो दरोडेखोरांचा या पुस्तकात दिलेलं आहे. शेवटच्या हे जे झालं ते मग आम्हाला अचानक या प्रयत्नानंतर 1 वर्षानंतर बातमी मला मिळाली की ते हाजी मलंगच्या पायथ्याला एका झोपडीमध्ये येऊन थांबलेले आहेत. ते 2 दिवस थांबतील आणि पुन्हा निघून जातील, कारण ते एका जागी थांबायचे नाही. त्यापैकी एक जण बाहेर बसून पहारा देतो, दुसरा आतमध्ये झोपलेला असतो. आणि मग आम्ही छाप्याची तयारी केली. त्यावेळेला हाजी मलंग ची यात्रा चालू होती, आणि यात्रेकरू जायचे, पण तो बैलगाडीचा रस्ता होता. मग आम्ही म्हटलं की आपण सुद्धा यात्रेकरूच्या वेशामध्ये बैलगाडीनं जाऊया, आणि अचानक रस्ता सोडून आपण त्याच्यावर छापा घालूया. 2 टीम केल्या. माझी एक टीम, माझ्याबरोबर बेस्ट शूटर्स होते SRP मधले. दुसरी टीम इन्स्पेक्टर भंगाळीची होती, त्याच्याकडे शार्प शूटर्स. साध्या कपड्यामध्ये आम्ही चालायला लागलो. आम्ही काटकोणामध्ये पोझिशन घेतली. त्या झोपडीची माहिती आम्हाला यानं दिली की ही झोपडी आहे. एक जण बाहेर बसलेला होता, पट्टा लावलेला, आणि तो मोठ्यानं ओरडला की दादा पोलीस आले. तर तो बाहेर बसेल, तो धाकटा भाऊ होता, आणि आत होता तो मोठा भाऊ होता. तो मोठा भाऊ आला आणि त्यानं फायरिंग करायला सुरुवात केली, आणि त्यानं भंगाळीच्या पार्टीकडे फायरिंग केली. आमचा हवालदार गोसाळकरीच्या दंडातून गोळ्या गेल्या, दोघांची झटापट सुरू झाली. तो आतमध्ये गेला, आणि ती झोपडी होती ती काटक्यांनी बनवलेली होती, आणि दुपारची वेळ, आतलं काही दिसत नव्हतं. पण त्यांनी ती झोपडी अशी बनवली की त्याला ठिकठिकाणी असे होल पाडलेले होते. त्यातून अचानक थोडीशी नळी बाहेर काढायचा, त्यानंतर फायर करायचा आणि बाजूला निघून जायचा. आम्ही तिथं फायर केलं तर तिथं तो नसायचा. पण मग फायरिंगनं उत्तर सुरू झालं. सगळा जंगल भाग, दऱ्या खोऱ्या वगैरे. दुपारची वेळ, मी असा व्हाईट शर्ट घातलेला होता. अचानक मला इथं मुंगी चावल्यासारखं काहीतरी झालं. तर मी असं खाली वळून जर पाहिलं तर इथं होल पडलं होतं, आणि त्यातून रक्त वाहत होतं. म्हटलं आपल्यानंतर गोळी लागलेली दिसते, आता काय करावं. हा सगळं मग जग आपल्या पुढं. मग त्यावेळेला माझी मुलगी, असं वाटलेलं का की आता हा शेवटचा दिवस असू शकतो? हा शेवटचा दिवस असू शकतो. आणि मग कुटुंब आठवलं. मग मुलगी त्यावेळेला 3.5 वर्षाची होती, आणि संग्रामाचा जो आरजे म्हणून काम करतो तो 2.5 महिन्याचा होता. आणि तेवढ्यात आमचा इन्स्पेक्टर भंगाळे ओरडला की सर, माझ्या पिस्तुलातून गोळ्या उडत नाही, मी काय करू. बापरे. त्याच्याकडे जे पिस्तूल होतं ते देखील आणि गोळ्या होत्या त्या अम्युनिशन फॅक्टरीमधून आलेल्या होत्या, पण त्या जुनही झालेल्या गोळ्या काय माहीत नसल्यामुळे. आणि मग तो एक मोठा डायलेमा होता. मी म्हटलं सगळी मला गोळी लागली तर सगळी पळापळ सुरू झाली असती, आणि आतमध्ये किती लोक आहे माहित नाही. मग त्यांनी आम्हाला जवळ येऊन गोळ्या घातल्या असत्या. बरोबर. पण म्हटलं आपण शांत राहूया. आम्ही फायरिंग उत्तर दिलं. त्यानंतर दुसरी गोळी माझ्या मांडीमध्ये इथून
इथून आतमध्ये घुसले. बर. त्याच्यानंतर तिसरी गोळी मला इथं लागली बघ. मी इथंही बघू. हे सगळं कातड म्हणजे माऊस घेऊन गेली पण हड्डीला लागली नाही. पण आमच्या फायरिंग मध्ये आतला मारला गेला म्हटल्यावर जो घोसाळकरशी मस्ती करत होता त्याला मी अगदी 10 फुटावर शूट केलं. हा, गोळी घालून शूट केला. बाहेर कोण नाहीत वगैरे म्हटल्यानंतर मग आम्ही गेलो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट. तो मोठा ड्रामा आहे वगैरे, पण त्याच्यावर मग मी पुस्तक लिहिलं आणि तिथं मोठा ड्रामा असा झाला की आपला जो एसपी होता तो एसपी देखील माझ्यासारखा पूर्वी DYSP होता. त्यानंही त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला पण त्याला काय यश मिळालं नाही. तर त्याचं म्हणणं की मला न सांगता तुम्ही छापा का घातला. क्लॅशेस, इंटरेस्टचा क्लॅशेस सुरू झाला आणि मग त्याने माझ्या विरुद्ध अनेक चुकीचे अहवाल पाठवले. मग पुढं 11 वर्ष मला काही ते मेडल मिळालं नाही. मी ते भांडतच राहिलो. ते इतकं चुकीचं त्यानं लिहून पाठवलं की सुरेश खोपडे गेले आणि त्यांना गोळ्या लागल्या, पण मी 5 गोळ्या फायर केल्या होत्या याचा उल्लेखच त्यांनी त्या रिपोर्टमध्ये केला नव्हता. आणि म्हटलं हे कसं. मग आम्ही ती फिर्याद मिळवली कारण एकदा जखमी झाल्यावर तुम्ही खूप असा डिप्रेस होऊन जाता ना, काय केलं काय माहित नाही वगैरे. आणि गंमत म्हणजे फिर्यादीमध्ये होतं की मी 5 गोळ्या फायर केल्या पण त्या अहवालामध्ये त्याचा मेन्शन केलं टेन्शनच. मग ते 11 वर्षानंतर मग ते शासनाच्या नजरेला आलं. तर हे जे अवॉर्ड असतं ते आम्हाला एका वर्षातच मिळायचं असतं. पण ते सरकार म्हटलं तिकडं दिल्लीचं सरकार म्हटलं की हे टाइम बार्ड झालेलं आहे वगैरे आणि मग आपल्याला काय देता येणार नाही. तर त्यावेळेला शंकरराव चव्हाण गृहमंत्री होते आणि त्याच वेळेला ज्या डिपार्टमेंट हे अवॉर्ड देतं त्या डिपार्टमेंटनी बाबासाहेब आंबेडकरांना 35 वर्षानंतर भारतरत्न दिला होता. म्हणजे पिरियड कंडोन केला होता. तर मग ते हे म्हटले की बघ खोपडेचा काही दोष नाही ना याच्यामध्ये, अहवाल पाठवणारे चुकीचं पाठवलाय. आणि मग मला 11 वर्षानंतर राष्ट्रपती शौर्य पदक मिळालं. ते खूप प्रेस्टिजियस वगैरे असतं, त्याला खूप बेनिफिट असतात. तर अशी ही रामश्यामची कथा तुम्हाला ती पुस्तकामध्ये वाचायला मिळेल. शौर्य या नावानं सिरीज आल्या होत्या त्याच्यावरती ETV वर आली होती. त्यानंतर सुरुवातीलाच ती दिल्ली दूरदर्शनवरती देखील ते 26 एपिसोड मध्ये दाखवली होती. आता हे सगळं होत असताना सुरेश खोपडेंचं नाव सगळ्यात जास्त उल्लेखलं गेलं ते भिवंडी पॅटर्न, जो तुम्ही मोहल्ला कमिटी स्थापन केली आणि दरवर्षी जळत राहणारी भिवंडी ही तुम्ही अगदी बाबरी मशीदच्या नंतर सुद्धा शांत ठेवली होती. तर तो भिवंडी पॅटर्न नक्की काय होता आणि सुरेश खोपडेंनी त्याच्या मागे नक्की काय अभ्यास केला आणि कसं ते प्रोजेक्ट त्यांनी सुरू केला? हे तिथून मग माझी बदली भिवंडीला झाली आणि भिवंडीला तसं कुणी जायला मागत नाही बा. ज्यांना कुणी वशिला नसतो त्याला पाठवतात, कारण ते शहर प्रचंड गचाळ, गुन्हेगारीनं प्रचंड गजबजलेलं आणि अगदी छोट्या छोट्या कारणावरून तिथं जातीय दंगली सुरू होतो. कायम अलर्ट राहावं लागतं कायम. माझी तिथं बदली झाली, पण माझी मुळातच अशी जिज्ञासू वृत्ती की दंगली का होतात याचा म्हटलं आपण शोध घेऊया. आणि मग दंगलीबद्दल जे काही वाचलं होतं मी पहिल्यांदा की जय भवानी जय शिवाजी म्हणत हिंदू मुसलमानांना मारतात, किंवा नारे तकबीर अल्लाहू अकबर म्हणत मुसलमान हिंदूंना खलास करतात वगैरे. तर ज्या धर्मामध्ये महादेव नावाची संकल्पना आहे किंवा ज्या धर्मामध्ये अल्लाह नावाची संकल्पना आहे तो इस्लाम धर्म असं काही सांगतात का, म्हणून मग मी धर्मग्रंथ मिळवून त्याचे बेसिक फंडामेंटल्स काय आहेत, तत्वज्ञान, हे सगळं मी समजून घ्यायला सुरुवात झाली. तिथून मी याला गेलो, पुण्याला गेलो की मला विचारायचे की अरे सुरेश बापू तू भिवंडीला आहे, तिथं आपले लोक जास्त आगाव असतात का त्यांचे?
दुसरा प्रश्न विचारायचा की आपले लोक जास्त मारले जातात की त्यांचे. बर. म्हटलं हे आहे महत्वाचा प्रश्न. मग 84 साली जी दंगल झाली होती त्या दंगलीच्या सगळ्या केस डायऱ्या मी स्टडी केल्या, जमा केल्या पहिल्यांदा. एक इथं पडली, एक तिथं पडली, कोर्टात गेली, अमुक झाली. पण तिथं इन्चार्ज असल्यामुळं मग लोकांना कामाला लावणं काय अवघड नाही. हो, मला माहित नाही तुम्ही घेऊन या कुठून आणायच्या. मग त्या पोलीसवाल्यांनी आणून सगळ्या डायऱ्या जमा केल्या आणि मग त्यात कोण मारले गेले याची मी सगळ्यांची यादी काढली आणि सगळ्यांचे जबाब जमा केले. बर. पहिल्यांदा मला एक बाई भेटली, तिचं नाव होतं तुळशी. ही आदिवासी मांगिरा जातीची बाई, आपल्या मोखाड्याची राहणारी. बर. नवऱ्यानं सोडून दिलं होतं म्हणून लहान मुलाला घेऊन ती भिवंडीला आली आणि आंब्याचा पाडा नावाचा एक प्रिडॉमिनंटली मुस्लिम हद्द आहे. बर. तिथे 5-6 आदिवासी राहत होती, तिथं ती राहू लागली. बर. आणि ती एका मुसलमानाकडे म्हशी राखायचं काम करायची आणि तिचा मुलगा लहान असताना तो हॉटेलमध्ये हॉटेल बॉय म्हणून काम करायचा. तर त्यालाही मी बोलून घेतलं आणि तिचा तो सगळा इतिहास समजून घेतला, काय घडलं म्हटलं. तर ही 17 मे 1984ची घटना. ते घरामध्ये असताना एक 300 ते 400 लोकांचा जमाव नारे तकबीर अल्लाहू अकबर म्हणत त्यांच्या घराकडे यायला, झोपड्यांच्याकडे यायला लागला. त्यांचा मालक होता तो मुसलमान होता, पण तो महाराष्ट्रीयन मुसलमान होता. बर. त्याने सांगितले की ये यूपी के मुसलमान है, ये बहुत खतरनाक है, तुम यहाँ से भाग जाओ वरना तुमको मारेंगे. बर. असं म्हटल्याबरोबर तुळशी आणि त्याच्या आसपासचे 2-4 कुटुंब हे सगळे जंगलाकडे पळू लागले. तुळशी लांब पळू शकली नाही कारण ती आजारी होती. बर. एकानं तिच्या डोक्यात लाठी मारली तर ती खाली पडली. मग आईला वाचवण्यासाठी तो हिरा तिच्या मदतीला गेला. तो 17 वर्षाचा झाला होता. जमावून त्याच्यावरती हल्ला केला. एकाने त्याचे पाय तोडले, दुसऱ्याने हात छेटले, तिसऱ्याने मुंडकं उडवलं. हे तिन्ही तुकडे एका गोनपाटामध्ये भरले. गोनपाट गवताच्या गंजीवर फेकून दिलं आणि गवताच्या गंजीला आग लावून दिली. तर तुळशी एक आई आपला 17 वर्षाचा मुलगा आपल्या डोळ्यासमोर तोडलेला आणि जाळलेला पाहत होती. आणि म्हणून मी लोकांना प्रश्न विचारतो की अरे ती तुळशी आपली होती का त्यांची होती वगैरे. असे 200-250 लोक एका दिवसामध्ये कापले आणि मारले गेले होते. दुसरी बाई भेटली, तिचं नाव होतं चांदबी. ही परभणी तालुक्यातील पाथरीची राहणारी शेतमजूर. तिथं पाथरीला कधी मजुरी मिळत नसे. तर त्यांचा एक गावाला की जो भिवंडीला मुक्कादम होता बांधकामावरती, तो त्यांना म्हणले की इधर क्यों मरते हैं, उधर चलो भिवंडी, उधर औरत लोगों को 10 रुपये मजूरी मिलती है, मर्द लोगों को 25 रुपये मिलते हैं. हे ऐकल्याबरोबर चांदबी, तिची बहीण, नवरे सगळे पोरं हे घेऊन आले. आणि शांतीनगर म्हणून हिंदू लोकॅलिटी आहे, तिथे एक पटांगण होतं, झाड होतं. त्या झाडाभोवती त्यांनी कलतान मारलं आणि तिथं राहू लागले ते. आणि ही मोठी माणसं क्रशरवरती दगड फोडायला जायची आणि हे लहान पोरं गावातले मग काचेच्या बाटल्या, लोखंडाचे तुकडे जमा करायचे, विकायचे, पोट भरायचे. तर ही 18 मे 1984ची घटना. तर ते घरामध्ये असताना एक 700 ते 800च्या जमावून त्यांच्या झोपडीला वेढा घातला आणि जमाव मोठ्यानं घोषणा देत होता, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. तो म्होरक्या म्हटला की घरामध्ये लांडे असतील त्यांनी बाहेर यावं, वरना हम झोपडी जला देंगे. चांदबीच्या नवऱ्यानं ओळखलं की आता लगता है अल्लाह की मर्जी खपा हुई है, जिसको जहा रास्ता मिलेगा वहां भागो. अल्लाची दुआ मागितली आणि सगळ्या बाजूला पळायला लागले. चांदबीचा नवरा आणि तिच्या बहिणीचा नवरा लांब पळू शकले नाही कारण समोर तारेचं कंपाऊंड होतं, त्याला ते अडकून पडले. जमावाने लाठ्या मारले, दोघं बेशुद्ध पडले. जमावपैकी काहींनी त्यांच्यावरती घासले टोचलं. एकानं मशाल लावली आणि चांदबी आणि शानू आपले नवरे, आपले डोळ्यासमोर नवरे
मारलेले आणि जाळलेले पाहत होते. आणि मग मी माझ्या पुस्तकात प्रश्न उपस्थित केला की बघ, चांदबी आपली का त्यांची, तुळशी आपली का त्यांची, असे शेकडो लोक त्या दंगलीमध्ये मारलेले होते. आणि हे जे मारले त्याचा मग मी हे जे मारलेल्या लोकांचं नावं घेऊन मी त्यांचा सोशो इकॉनॉमिक असा सर्वे केला. ते आले कुठून, त्यांचं जगण्याचं साधन काय, त्यांचं आयदान उत्पन्न काय होतं, ते धार्मिक किती कडवे होते वगैरे. आणि लक्षात आलं की 95% लोक जे मारले होते भिवंडीच्या दंगलीमध्ये, तर दे वर लिव्हिंग बिलो पॉवर्टी लाईन. ओके. दारिद्र्य रेषेखाली राहणारे होते. आणि 63% लोक जे होते तर ते झोपडपट्टीमध्ये राहणारे होते. त्यातले गुन्हेगार किती होते, तर आम्ही नंतर 962 आरोपींना अटक केली. त्यातले फक्त 2.8% म्हणजे अंदाजे 3%, 3% लोकांविरुद्धच गुन्हेगारीचं रेकॉर्ड होतं. बाकी हे सगळे तुमच्या आमच्यासारखे सामान्य लोक होते. मग ते दंगलीत भाग का घेतात वगैरे वेगळा चर्चेचा भाग आहे. आणि मग लक्षात आलं की मरणारे लोक आणि मारणारे लोक हे एकाच म्हणजे दारिद्र्य रेषेखाली राहणारे, झोपडपट्टीमध्ये राहणारे, आणि ज्यांचं जीणं रस्त्याशी जोडलेलं आहे असे लोक याच्यामध्ये मारले जातात. आणि मारणारे कोण, बरं कुठून आले वगैरे, तर मी अगोदर मुंबईत याला जाण्या अगोदर महाराष्ट्र सरकारच्या CID खात्यामध्ये होतो, डेप्युटी कमिशनर. आणि माझ्याकडे पुन्हा जातीय दंगली हा विषय होता. आणि त्यामुळं महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये ज्या जातीय दंगली झाली तर त्यांचा अभ्यास करण्याची संधी मला मिळाली होती की नक्की कशा दंगली होतात. म्हणजे बाहेर येणारे रिपोर्ट वेगळे आणि प्रत्यक्षात जे काय होतं ते अगदी वेगळं असतं. आणि मग माझ्या लक्षात आलं होतं की आम्हा पोलिसांची जी पद्धत आहे दंगल हाताळण्याची ती म्हणजे फायर ब्रिगेड सारखी असते. फायर ब्रिगेड कसं काम करते, आग लागली की विझवायचं. आग लागली की विझवायचं. तसं ते भिवंडी असो, अहमदाबाद असो, मेरठ असो, मालेगाव असो, तिथं काय करतात की ठिकठिकाणी असे पोलिसांचे पिकेट नेमतात. त्यांच्याकडे वायरलेस गाडी असते, बंदुका असतात, गॅस असतो, सगळं असतं. आणि हे लोक वाट बघतात कधी होते दंगल. किंवा निजामपूर हद्दीमध्ये दगडफेक चालू आहे, वर्दी आल्यावर तिथं जातील, लाठीमार करतील, लोकांना पकडतील, कोर्टात पाठवतील, परत आपल्या जागेवर येतील आणि पुढच्या दंगलीची पुन्हा वाट बघतील. जसं फायर ब्रिगेडच्या पद्धतीने होऊच नाही याचा विचार करतच नाही. तर मग आपल्याला तशा पद्धतीनं काम करता येईल का, तर मग तुम्हाला समजलं पाहिजे की दंगली कशा होतात, कोण करतं. आणि मग या भिवंडीच्या दंगलीबद्दल 3 प्रकारची मतं आली होती की कुणी दंगल घडवली. आपल्या राजकारणी लोकांनी पहिल्यांदा मत व्यक्त केलं होतं. त्यांनी सांगितलं की परकीय शक्तीचा हात. म्हणजे काय, बाहेरच्या लोकांनी, म्हणजे बाहेरचा पाकिस्तान, बांगलादेश. बरोबर. हे दंगली घडतात हे सगळं परकीय शक्तीचा हात असतो. आपलं काहीच नाही, आपल्या इथलं कुणी भांडत. मुंबईच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की मुंबईचे गुन्हेगार भिवंडीत गेले, त्यांनी ही दंगल घडवून आणली. मला मात्र आणखी 3रंच कारण आढळलं. म्हणजे ते आर्किमिडी सारखं सापडलं. तर ते कसं सापडलं मला की मी त्या तुळशीच्या नवऱ्याला मारणाऱ्या गुन्ह्याची केस डायरी घेतली, चांदबीला मारणाऱ्या, तुळशीच्या मुलाला मारल्याची, चांदबीच्या नवऱ्याला मारण्याची केस डायरी घेतली. आणि त्याच्यात काय आरोपींची नावं होती. आणि मला मोठं आश्चर्य वाटलं की जनरली फिर्यादीमध्ये कुणी नावं देत नाही कोण आरोपी होते. आणि मी त्या डायऱ्या घेतल्या आणि तुळशीकडे गेलो. तुळशीला म्हटलं की अरे तुझ्या मुलाला मारणारे लोक कोण होते. तर ती म्हणली की साहेब
लई जुनी बात आहे, पण त्या लोकांची नावं नाही सारली. तुळशीला म्हटलं कोण होतं, ती म्हणली साहेब त्याच्यात वली होता, गनी होता, अब्दुल्ला होता. आणि बरोबर ती नावं त्या फिर्यादीमध्ये होती. तिला मी पुढचा प्रश्न विचारला, हे कुठले राहणार आहे? तिनं काय सांगितलं असेल? घराजवळचे. घराजवळचे. तिनं सांगितलं यहाच के पड़ोस के, हमारे पड़ोस के मोहल्ले में रहने वाले. चांदबीला विचारलं, चांदबीनं असा पदर बिदर घेतला, कारण आमची चांगली मैत्री झाली ना. माझ्या मोठ्या बहिणीच्या सारखी अशी उंच शेलाटी सावळ्या रंगाची पदर घेतला. म्हटली साहब क्या बताओ, बात तो बहुत पुरानी है लेकिन मैं उनके नाम नहीं बोली. म्हटलं नाव सांग. ती म्हटली की सर उसमें सुरेश वैती था, उसमें सीताराम था, उसमें पांडुरंग था. मी म्हटलं कहाँ के रहने वाले? आसपास के. आसपास, यहाँ के पड़ोस के, हमारे मोहल्ले में रहने वाले. तर मला ते आर्किमिडीज सारखं उत्तर मिळालं की कुणी पाकिस्तानवरून आलं नव्हतं. बरोबर आहे. कुणी मुंबईवरून आलं नव्हतं. हे लोक तिथलेच होते, जवळचे राहणारे मोहल्ल्यातले. बरोबर आहे. आणि मग म्हटलं हे जर मारणारे आणि मरणारे एकाच मोहल्ल्यातले असेल तर वाय नॉट टू ब्रिंग देम टुगेदर. त्यांना आपण एकत्र एका व्यासपीठावरती आणूया, का आणू नये? आणि म्हणून मग मी भिवंडीमध्ये 70 मोहल्ला कमिट्या स्थापन केल्या. आता 70 का केल्या तर मी भिवंडीचा अभ्यास केला सगळा, कुठं कुठं भांडणं होतात. म्हणजे हिंदू मुसलमानाचे झगडे कुठल्या कुठल्या पॉइंटला झाले असे पॉइंट घेतले. शिया सुनीची पण तिथं भांडणं होतं, ते कुठं कुठं झाले. त्याच्यानंतर दलित सवर्णची भांडणं होतात, त्याचे पॉइंट कुठले. त्याच्यानंतर महाराष्ट्रीय परप्रांतीय अशी भांडणं होतात, ते पॉइंट कुठले. असे आम्हाला 70 पॉइंट मिळाले. तर त्या 70 कमिट्या, 70 पॉइंटला 70 कमिट्या केल्या. आणि मग 50 हिंदू 50 मुसलमान, प्रत्येक जमातीच्या 5 महिला, त्यानंतर त्या हद्दीत राहणारे मीडियाचे लोक, आणि सगळ्या थरातील लोकांना त्यात प्रतिनिधित्व दिलं. जे रिक्षा ड्रायव्हर, टॅक्सी ड्रायव्हर, लूम वर्कर, डॉक्टर, वकील, प्रोफेसर, नगरसेवक, पण त्याच मोहल्ल्यातील. बरोबर आहे. आणि त्यांनी दर महिन्यातून एकदा एकत्र यायचं. पोलीस स्टेशनला नाही, तर त्यांच्या मोहल्ल्यातच. मंदिर असेल, मस्जिद असेल, धर्मशाळा, मोकळी जागा, तर असं तिथं यायचं. आणि त्याचं जे अध्यक्षपद आहे ते तिथल्या लोकांना नाही द्यायचं, ते आमच्या पोलिसांना द्यायचं. पोलीस हवालदार अध्यक्ष असेल आणि कॉन्स्टेबल त्याचा उपाध्यक्ष असेल. आणि त्यांनी दर 15 दिवसांनी मीटिंग घ्यायची. तर अशा 70 ठिकाणी या अशा मीटिंगा सुरू झाल्या आणि मी ते मॉनिटर करायला सुरुवात केली. आणि मग काय झालं की ज्यावेळेला रामलाल आणि अब्दुल्ला हे कायम एकत्र यायला लागले, तेव्हा रामलालच्या लक्षात आलं की अरे आपण तर ऐकलं होतं की या अब्दुल्लाला म्हणजे मुसलमानाला प्रत्येकाला 4 बायका आणि 25 पोराचं लेंडार असतं. पण या अब्दुल्लाला तर एकच बायको, 2-4च पोरं आपल्यासारखीच आहे. रामलालच्या हे लक्षात आलं की तो वाचायचा की ही त्यांची सगळी निष्ठा आहे ती कुणाकडे असते, मुसलमानांची अल्लाह आणखी दर्ग्यामध्ये, मशिदीमध्ये, पाकिस्तानकडे. ते पाकिस्तान दार्जिन असतं, बांगलादेश दार्जिन असतं. ते म्हणले अरे हा अब्दुल्ला कधी पाकिस्तानचा विचारही करत नाही, याच्याही घरी लाईट येत नाही, याचाही कचरा उचलला जात नाही, यालाही रेशनिंग मिळत नाही, हा कशाला पाकिस्तानचा विचार करेल. आणि याच्या लक्षात आलं की अरे हा अब्दुल्ला आपला हिंदू धर्म कुठं बुडवायला निघालाय, त्यालाच त्याचे प्रश्न पडले. अब्दुल्लाचे हे नजरेत आले की अरे हा रामलाल हा काय आपला हिंदू धर्म उखडायला निघाला नाही, हाही आपल्या पिराला येतोय, दर्ग्याला येतोय, सणासुदीला येतोय, आपल्याला मदत करतोय. तर ते एकमेकांचे असे मित्र बनायला लागले. दोघांचे प्रॉब्लेम्स सेम आहेत हे आयडेंटिफाय झाले. एकमेकांची ओळख होऊन ते मैत्री व्हायला लागली. त्यांच्यामध्ये पहिल्यांदा मैत्री घडवायचं काम आम्ही केलं. तर रामलालच्या लक्षात आले की मुसलमान बदमाश आहेत,
सगळे मुसलमान बदमाश आहेत, पण माझ्या मोहल्ल्यातला हा अब्दुल्ला आहे, चांगला आहे. हा चांगला आहे, बरोबर ह्याला काय भोसकायचं काही कारण नाही बरोबर किंवा ह्याच्याकडून भीती घ्यायचं काही कारण नाही. तर हे मैत्री सुरू झाली. त्याच्यानंतर दुसरं असं केलं की त्या मोहल्ल्यात आपल्याला कल्पना असेल पण 95% तक्रारी या अदखलपात्र स्वरूपाच्या असतात. शिवीगाळ केली, घाण टाकली, लाईट घालवली वगैरे वगैरे, कचरा टाकला, तर पोलिसवाले लिहून घेतात म्हणतात कोर्टात जा. आम्ही काय केलं की या केसेस या मोहल्ला कमिटी पुढे निर्णयाला आणायला सुरुवात केली. तो हवालदार इथं खुर्चीत बसले जे सारखा बसणार, इकडं साक्षीदार इकडं साक्षीदार, दोन्ही आरोपी फिर्यादी, आणि मोहल्ल्यातल्या लोकांना माहित असतं की कोण बदमाश आहे, कचरा कोण टाकतो, बरोबर, शेरडा मोकळ्या कोण सोडतो, लाईट कोण घालवतो, सासू सुनाचं भांडण असेल तर सासू आगाव का सून आगाव. बरोबर. तर ती खरी बातमी मिळायला लागली आणि मग लोक म्हणायचे अहो नाही हे सून चांगली आहे, सासूच लई डांबीस आहे बरं का. आणि मग आमचा हवालदार म्हणणार बरं का बा आवडाबाई, आम्हालाच कळलंय तू लय आगावे, सुधर, नवीन आता पुरी आल्यात, नाही तर मग याचे माझ्या अशी गाठ आहे, काठीची गाठ आहे, असा तो दम द्या. आणि अशा पद्धतीनं मग अनेक केसेस त्या मोहल्ल्यामध्ये शांत व्हायला लागल्या आणि अनेक केसेस मिळून झाल्या की मग त्यातून एक कॉग्निजेबल गुन्हा होतो. पण हेच कमी झाल्यामुळे गुन्ह्यांची संख्या प्रचंड कमी झाली. आणि हे काय मला फार तत्वज्ञान सुचलं अशातला भाग नाही. मी ज्या ढोलेमाळ्यामध्ये राहतो त्या वस्तीवर अगदी बालपणापासून पाहिलेलं आहे. गावात भावाभावाची भांडणं कचऱ्यावरून जमिनीवरून असेल तर दौंडी दिली जायची. लोक आमच्याच त्या घरासमोर शाळा होती, मोकळ्या जागेवर यायची गोदड्या घेऊन आणि चर्चा व्हायची. न्याय निवाडा 2 तासात काही ठिकाणी पहाटेपर्यंत चालायचा. तो केसचा निकाल लागायचा. बरोबर. ज्या केसला आता 15-15, 20-20 वर्ष लागतात कोर्टात, तर ते रात्रीच निकाल व्हायचा. तर ती जी शिवाजींच्या काळात गावकी पद्धत होती तिचं मी पुनरुज्जीवन केलं. बरोबर. म्हणजे राज्यघटना, प्रशासन व्यवस्था यांचं मिलन करून एक मॉडेल उभं केलं. त्यामुळं आरोपी माहिती जे फिर्यादी माहिती, त्यामुळं मोहल्ला कमिटीमध्ये दिलेला कोणताही निर्णय सुप्रीम कोर्टाच्या फुल बेंचने दिलेल्या निर्णयापेक्षाही श्रेष्ठ दर्जाचा लागला. आपण पाहिलं ना ते आमदार पळवून नेले आणि ते केस आपल्या डोळ्यासमोर एवढं दिसतंय पण आपण काही करू शकत नाही. आपण म्हणतो कुठं. तर गुन्ह्यांची संख्या प्रचंड कमी झाली. बरोबर. त्याच्यानंतर पोलिसांचे याच्यातले मैत्रीचे संबंध झाले. आता मी हवालदारीन तुमची ओळख आहे आणि तुमची जी रिक्षा डबल सीट किंवा मोटर आला तर मी काही तुमच्याकडून नोटा काढणार नाही. बरोबर आहे. बरोबर. तुम्ही द्यायचा प्रयत्न केला तरी झाले नाही मी काही तसला हवालदार नाही. बरोबर. तर करप्शन, ट्रान्सपरन्सीमुळं करप्शन खूप कमी झालं. आणि एका हवालदाराचे त्या मोहल्ल्यातले 100 मित्र झाले. त्यामुळे मोहल्ल्यात काय चाललंय, कोण शस्त्र जमा करते, हे फार अड्ड्याची शहर असतात ना. इस्लाम फंडामेंटलिस्ट, हिंदू फंडामेंटलिस्ट, त्याची बातमी मिळवणं सोपं झालं आणि जनतेचा विश्वास पण वाढला आणि विश्वास वाढला. आणि मी काय केलं की तिथल्या इन्स्पेक्टरला सांगितलं की तू लोक तुझ्याकडे येणार नाहीत, तू मोहल्ल्यामध्ये जा, बरोबर, तिथं बैठक घे आणि तिथं लोकांचे प्रश्न सोडव. माझा आदेश काही त्यांना मोडता येणार नाही. त्यामुळे आलतू फालतू अब्दुल्ला, रामलाल वगैरे कुणी अब्दुल्लानी हात पुढं केला इकडे तिकडे बघत त्या इन्स्पेक्टरला सुद्धा हात पुढं करायला भाग. तर आम्ही जे म्हणतो की स्वातंत्र्य काळातील पोलीस हवे आहेत, अशा प्रकारचं पोलीस आम्ही द्यायला सुरुवात केली. आणि मग इतकं ते आणि हवालदाराला काय झालं की हवालदार हा खरं तर खूप तळाचा खालचा माणूस, त्याला फारशी किंमत असत नाही बा. बरोबर. तो बक्कलचा धनी असतो, इतर लोकांना दम भरतो पण पोलीस स्टेशन मध्ये त्याला काही इज्जत नाही त्याला बक्कल. पण त्याला मी तिथला अध्यक्ष केला, त्याला मी तिथला उपाध्यक्ष केला आणि तो अध्यक्ष झाला. आणि एका ठिकाणी तर एक माजी आमदार मेंबर होता, एक पुणे युनिव्हर्सिटी मधले 2 प्राध्यापक त्याचे मेंबर होते आणि आमचा 7वी शिकलेला हवालदार अध्यक्ष होता. बरोबर, त्याला रिस्पेक्ट प्राप्त झालाय. तर मग काय झालं की आम्ही त्याचं
त्याला एक सन्मान द्यायला Yes. सुरुवात केली. येस. आणि मग याचं मूळ सूत्र असं होतं की आणि मोहल्ला कमिटीचे लोक सुद्धा टॅक्सी ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर आणि ते बसतायत पुन्हा बॉम्बे युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकांसोबत. म्हणजे हा जो खालचा होता तो वर आला आणि वरचा तो खाली आला. एका लेवलला सगळे आले. तर हे एका पातळीवरती आले. आणि जी आपली सोसायटी आता बिघडलेली आहे ना त्याच्यामध्ये डिस्पॅरिटीमध्ये, तर ती समानता म्हणजे महाराचा रामलाल तो एका पातळीवर आणि कुलकर्ण्याचा तो ब्राह्मणाचा माणूस तोही मेंबर असतो. बरोबर. एका पातळीवरती आणले. आणि काय केलं मी त्यांना समान अधिकार दिले. याच्यामध्ये काय झालं की गिव्ह पॉवर टू द पॉवरलेस. आम्ही याच्यामध्ये ज्याला अधिकार नाही तशाला अधिकार दिले. पुन्हा त्याला प्रश्न विचारायचे अधिकार दिले. बरोबर आहे. की आमच्या याचं काय झालं, लाईटचं काय झालं, सल्ला द्यायचे अधिकार दिले. तर गिव्ह पॉवर टू द पॉवरलेस आणि गिव्ह व्हॉइस टू द व्हॉइसलेस. येस. म्हणजे ज्याचा आवाज दबलेला आहे त्याला आवाज दिला. त्याला आवाज दिला. हवालदारला देखील मान सन्मान दिला. त्यामुळे ते चिरेमिरीपेक्षा त्याला मिळणारा सन्मान जास्त सन्मान. मग त्या मोहल्ल्यात राष्ट्रध्वज फाडपायचा असेल शाळेत तर त्या अध्यक्षाला बोलवायला लागले. कुठं मयत झालं तर मग शेवटचा हार घालायचा म्हटलं तर मग अध्यक्षाला. कुठं पित्रात जेवायचं त्याच्या जातीचं असेल तर ते हवालदारला मान मिळलं. तर अशा पद्धतीने मी त्याला सन्मान दिला. बरोबर. आणि मग असं ज्यावेळेस तुम्ही देता गिव्ह पॉवर टू द पॉवरलेस, गिव्ह व्हॉइस टू द व्हॉइसलेस, त्याच वेळेला समाज तुम्हाला प्रगती करतो. बरोबर आहे. की आता नाही की आता जे काही लाडक्या बहिणीचे पैसे वाटले, पैसे वाटून माणसं समान होत नाही आणि प्रगती होत नाही. तर या पद्धतीने माणसाला आत्मसन्मान आपण द्यायला पाहिजे. आणि हे झाल्यानंतर मग ज्यावेळेला बाबरी मशीद पाडली गेली त्यावेळेला मग सगळीकडं दंगल झाली. मुंबई दोनदा झाली. भिवंडीला काय झालं की नेहमी हे 3-3.5 वर्ष आमचं काम चालू होतं. तर मोहल्ल्यातले लोक एकत्र आले. त्यांचा एक अध्यक्ष हवालदार, त्यांनी मोहल्ल्यात फिरायला सुरुवात केली. आणि कोण शस्त्र मिळवते, कोण घोषणा देते, कोण चिथावणी देते याची माहिती द्यायला लागली. आणि तिथल्या गावातील लोकांनी त्या मोहल्ल्यातील लोकांनी एक निर्धार केला की जो आजच्या भाषणातून आपल्याला लोकांच्या पर्यंत नेता येऊ शकेल. तर त्यांनी भिवंडी शांत राहावी म्हणून विचार केला नाही. मोहल्ल्यातल्या लोकांनी काय ठरवलं की बाहर कुछ भी होने दो लेकिन हम हमारा क्या शांत रखेंगे, दिमाग हमारा मोहल्ला शांत रखेंगे. बाकी काय नाही, आम्हाला पलीकडचं माहित नाही आम्हाला. बरोबर आहे. आम्ही फक्त हमारा मोहल्ला. त्यामुळे 1 मोहल्ला, 2 मोहल्ला, 3 मोहल्ला, 4 सगळं एकत्रित भिवंडी शांत राहील. भिवंडी शांत. तर ते एक मॉडेल निर्माण झालं. तर हे दिसायला तेवढं खूप वरवरचं सोपं होतं, पण यातली माणसं बदलण्याची जी प्रक्रिया आहे ती खूप किचकट आणि ती खूप लॉंग टर्म एक चाललेली. तर ती त्याच्यावरती आपल्याला एक वेगळ्या पद्धतीनं बोलावं लागेल आणि समजून घ्यावं लागेल. कारण हा प्रयोग मी ज्यावेळेस स्वित्झर्लंडला मांडला, मला तिथं बोलवलं होतं आणि तेव्हा तिथला चीमा म्हणून पाकिस्तानचा एक प्राध्यापक होता हायडेलबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये, तो तिथं मेंबर होता. तर हे माझं सगळं प्रेझेंटेशन मी आपला हात बांधून, पण इंग्रजी आपल्याला त्यांना ऍक्सेंट समजते का नाही काय पाठ केल्यासारखं ते बडबड केलं आणि बसलो खाली. तो चीमा उठला आणि म्हटला की मिस्टर खोपडे, कॅन आय आस्क यू वन क्वेश्चन. म्हटलं तुम्हाला प्रश्न विचारा. त्यानं विचारलं इंग्रजीमध्ये की म्हणजे भारतातली नोकरशाही ही खूप स्टील फ्रेम आहे, म्हणजे ती एवढी पक्की ठरलेली आहे की तुम्हाला त्याच्या बाहेर जाताच येत नाही. त्या चौकटीच्या बाहेर तुम्ही बोट काढलं बोट छाटतील, हात काढला तर हात छाटतील, आणि तुम्ही तर म्हणजे डोकंच बाहेर काढलंय, तुम्ही कसे काय सर्वाइव्ह झाला. हा त्याने विचारलेला प्रश्न. कारण इथली ज्युडिशियल सिस्टीम देखील मधलं वेगळं मॉडेल मी उभं केलं ना. प्रश्नच सगळे कोर्टात जाण्याच्या इथंच मोहल्ल्यामध्ये सोडवायला सुरुवात केली. धर्म आपण आहे, पण धर्म एकमेकांचा धर्मच आपण तिथंच त्या मोहल्ल्यात त्या
बैठकीमध्येच एकमेकांना समजून सांगायला लागलो. बरोबर. आपला इतिहास कसा कॉमन आहे हे सगळं समजून सांगायला लागलो. तर त्यामुळं खालच्या लोकांना हे पचत नाही, पण मी सांगितलं तर त्यांना ऐकण्याशिवाय पर्याय नसतो. पण ते किरकिर करत बाहेर गेले की काहीतरी जे काय चाललंय वेड्या असं कुठं आम्ही नोकरीत असं कुठं पाहिले का अशा बैठका? IPS अधिकारी तिथं येते, गचाळ ठिकाणी तिथं खुर्ची टाकते, कुणाची भाषणं ऐकते, लोक मग जेवायला घालायला लागले. आणि ते तुम्ही एकदा फिरला त्या भिवंडीत तर पुन्हा घरी जाऊन जेवायची इच्छा होणार नाही. मला म्हणजे साहब आप सिर्फ हात लगाओ, बाकी हम देखेंगे. मग ते लोक जेवण करायचे. पण नंतर ते बनवण्याची स्टाईल आणि त्याचा वास मला एवढा भारी यायला लागला की मी पुन्हा तिथं खायला सुरुवात केली. आता सर हे सगळं करत असताना त्यावेळेस व्यवस्था, जसं तुम्ही बोलात की स्टील सगळं आहे, ह्याच्या बाहेर तुम्ही जाऊ शकत नाही, रुटीनच्या बाहेर तुम्ही ड्युटी करू शकत नाही. मग हा पॅटर्न लागू करताना तुम्हाला न्याय व्यवस्थेकडून म्हणा किंवा राजकीय व्यवस्थेकडून म्हणा किंवा सरकारकडून म्हणा, ह्या अडचणी काय आल्या का तुम्हाला? नाही, मला ज्या अडचणी आल्या त्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आल्या, IPS अधिकाऱ्याकडून. एक जण तर असं म्हटलं की हे खोपडेने काय फॅड काढलंय, तो म्हणे मोहल्ल्यात गल्लीमध्ये जातो आणि तिथं भाषण देतो. म्हणे मग उद्या आमच्या पोरांना आम्ही काय सांगणार, तुम्ही IPS बना आणि झोपडपट्टीमध्ये जाऊन गप्पा मारण्या भाषण ठोकण्यासाठी आमच्या पोरांना पाठवायचं का? ही प्रवृत्ती या IPS अधिकारी. आणि येतपासून ते अनेक गोष्टीत मी सुरू केलेल्या एक दिवस तुमचा बाकी दिवस आमच्या प्रचंड तणाव लोकांच्या मध्ये तयार झालेला. त्यांनी वरती तक्रार केली आणि त्यांनी सांगितलं की खोपडे तुम्ही तुमची ही नाटकं बंद कर, हे काय असं काही चालू ठेवू नका. पण होय म्हणायचं आणि मी ते चालवायचं. तर मलाच माहितीये की मी या हिंदू आणि मुसलमान लोकांचा पकड माझी जी होती, म्हणजे एखादा नाग असतो ना फोडणारा, त्याची जर तुम्ही तोंडाच्या खाली पकड केली तर तुमच्या तो काही करू शकत नाही. तो फक्त हलवतो पाय, डोकं वगैरे, पाहणारा वाटते की अरे तो काय चवतळलाय वगैरे. पण माझ्यासारख्याला माहिती की मी आता मी याची मान पकडलेली आहे आणि माझं इप्सित लवकरच साध्य होणार. बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं न जोमानता, त्यात खूप मोठी रिस्क होती ना, काही जर घडलं असतं तर ते सस्पेंड करण्यापर्यंत करिअर अगदी. पण हा त्याच्यातला एक वेडेपणा असतो की आपल्याला काय पडलंय असं जेव्हा प्रश्न पडतो त्यावेळेला मला अजूनही, मी आता जेव्हा कथा सांगतो त्यावेळेला मला ती तुळशी दिसते, मला ती चांदबी दिसते. आणि एक पोलीस अधिकारी म्हणून अरे मी काय, मला जो पगार मिळतो, मान सन्मान, तो त्यांचं दुःख कमी करण्यासाठी, या दंगली थांबवण्यासाठी. बरोबर. आणि मला माहिती की या ट्रॅडिशनल पद्धतीनं दंगली कमी होणार, फायर ब्रिगेड पद्धतीने नाही, आपल्याला नवीनच पद्धत अवलंबली पाहिजे, तरच ते शक्य होऊ शकेल. म्हणून मी ते करत होतो. आणि मी सुद्धा माझी याच्या मागे तुम्हाला काय पडले असं ज्या वेळेला येतं त्यावेळेला मी म्हणतो की मला देखील शिकायची संधी मिळाली वगैरे, तर ते शिकवणारी व्यवस्था निर्माण करणाऱ्या लोकांनी देखील एवढेच मोठे कष्ट घेतलेले आहेत. बरोबर. मी माझ्या आईला विचारलं की अगं तू कसं काय, तू अंगठे बादरून तू आम्हाला कसं काय एवढं शिकवलं म्हटलं. बरं, 72चा दुष्काळ, त्यावेळेला ते मजुरीवर सगळी जायचे, आम्ही मजुरी करायचे आणि आम्ही दोघेही भाऊ पुण्याला शिकायला वगैरे. आपण कल्पना करू शकतो हे कुठून तुझ्यात ताकद आली किंवा वाढलं नाही विचारलं. तर त्यातलं महत्वाचं कारण तिनं सांगितलं. अरे म्हणले मला ते बापू म्हणते, अरे बापू म्हणले तुला एक गोष्ट सांगते, सांग म्हणले. तिने पहिल्यांदा मला ते सांगितलं. म्हणले मी बारीक होते लहान असताना, माझ्या वडिलाबरोबर एकदा कीर्तनाला गेले. आणि ते काय ते सासवडला गेली होती. ते गेडा बाबा काहीतरी सांगत होता, तर ते लय माझ्या ध्यानात राहिलं आणि ते लय मला पटलं. तर ते म्हटले बाबा सांगत होता की लोक हो एक येळ उपाशी राहा, भांडी कुंडी इका पर लेकराले शिकवा,
शिक्षणानं माणूस मोठा होतो, गांधी बाबा देव झाले, गोपाला रे गोपाला देवकी नंदन गोप. हा, कोण होते ते? गाडगे बाबा. हा, तर ते होते गाडगे बाबा. तर त्या गाडगे बाबांचं श्रम या माझ्या मोठे बनण्याच्या मागे. दुसरा एक येडा बाबा, आम्ही 7वी शिकलो, पुढं काय करायचं? जवळ शाळा, मग कुठली सुपायची शाळा किंवा नेरेला कोण पाठवणार? तो एक येड्या बाबांनी आमच्याकडे शाळा काढली. यानं आपल्या बायकोच्या अंगावरचे दागिने विकून हे काढलेले होते, शाळा उभी केली. हा, शाळा उभी केली, आपली बोर्डिंग चालवली वगैरे, आणि महाराष्ट्रामध्ये शाळांचं जाळ केलं. बरोबर आहे. तर तो कोण होता? कर्मवीर भाऊराव पाटील. तर ही अशी वेडी माणसं, त्यांनी किती त्रास सहन केलेले आहे. त्यांचा अलीकडे चित्रपटही आम्ही पाहिला वगैरे. तर आम्ही बनलो याच्या मागे ह्या लोकांचे श्रम आहेत. बरोबर. आणि मग आता तर आम्हाला किती आरामाची नोकरी आहे, एवढं स्टेटस, गाड्या घोडं, पगार वगैरे. मग हे करायचं कोणी? हा प्रश्न आहे ना. नाहीतर मी लोकांना म्हणतो की बा हे जर असली वेळी जर माणसं नसती तर मी तसा आडदांडाने थोडा स्मार्ट होतो आमच्या वस्तीवर. काही मित्र आहेत आमचे की त्यांना कुणाच्या 2 गायी, कुणी ट्रॅक्टर चालवते, कुणी काय करते. तर मी जरा स्मार्ट होतो, तर माझ्या मित्राच्या 2 गायी तर मी 4 गायी पाळल्या असत्या. 2 ट्रॅक्टर केले. हा, आणि चालवले असते. म्हणजे केले असते का नाही शंका आहे का? जिरायत भागात काय घेता येऊन चालवलं, किंवा कुणाच जर घेऊन चालवलं असता, आणि दूध विकून आपलं वाण्या भावनांना दूध विकून आपलं पोट भरत राहिलं असतं. बरोबर. पण इथं मला आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्याची संधी मिळाली, तर त्याच्या मागेही हे असे हात आहेत. बरोबर आहे. आणि त्यांनी किती श्रम घेतले, तर मग आपण ते का घेऊ नये, ते रिस्क का घेऊ नये वगैरे. बरोबर. तर ते पूर्णपणे डोक्यात बिंबलेलं असल्यामुळं इतर गोष्टी मग आमच्याला गौण वाटतात. बरोबर. काय फेल्युअर येईल वगैरे, काय सस्पेंड करतील काही दिवस, कायमचं तर काही काढून टाकणार नाहीत वगैरे. बरोबर आहे. आणि आमच्यासारखे ज्याच्यात पायात आणि हातात मनगटात रग असते, ते असे माग हटत. बरोबर आहे. बरोबर. जाऊ तिथं पाणी काढू. हा, पाणी काढू आणि पोट भरू. येस. पण आपल्याला जे ठरलंय ते मिशन गाठता येतं. आणि मधल्या काळामध्ये मॅन इन सर्च ऑफ मिनिंग, पृथ्वीवर पाठवलेलं प्रत्येक पार्सल हे काहीतरी व्होकेशन देऊन पाठवलेलं, प्रत्येक कारणासाठी पाठवलेलं आहे. आणि त्याला आतला आवाज असं म्हणतात. तर लोक म्हणतात तुम्ही एवढं असताना कशाला झटत बसताय? पण म्हटल्यावर तो आतला आवाज आहे आणि तो प्रत्येकाला दिलाय. अगदी. हा, प्रत्येकाला दिलाय. पण प्रत्येक जण तो माझ्या इतका नाही वापरू शकत, कारण तो मुळातच आवाज खूप बारीक असतो, लो. तो लो असल्यामुळं इट इज व्हेरी इझी टू सप्रेस. त्यामुळे बहुतेक जण ते दाबून टाकतात, आणि मग याला दोष देत, त्याला दोष देत, असं जगत असत. मी नाही. बरोबर. मी तो दाबून टाकू शकत नाही. मी तो ऐकतो आणि त्याच्यानुसार प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न करतो. अपयश आलं तरी, अपयश येतं बऱ्याच वेळा, पण त्या आवाजाला प्रतिसाद दिला पाहिजे. बरोबर. तर प्रत्येक पार्सल असं या अर्थाने पाठवलं, तसं ते करत राहावं असं मला वाटतं. हे झालं सर. आता हिंदू मुस्लिम दंगल झाली किंवा भिवंडी पॅटर्न झाला, तसंच तुम्ही फासेपारधी पुनर्वसन याबद्दल देखील तुम्ही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर काम केलं, आणि ते मॉडेल आजही महाराष्ट्रात यूज केलं जातं. तर ते नक्की मॉडेल उभं करताना तुमच्या मागे एक मोटिव्ह काय होतं, की कधी असं रिअलाइज झालं की या लोकांना पण एक प्रतिष्ठित जगणं त्यांच्या आयुष्यात आलं पाहिजे, किंवा ह्या माणसांच्या जगण्यात पण बदल झाला पाहिजे? हे नक्की कशी सुरुवात झाली? हा, तर मी सातारला SP होतो, सुपरिटेंडंट ऑफ पोलीस. बर. आणि त्यावेळेला फलटणवरून रामराजे आणि त्यांचे काही लोक मला भेटायला आले. आमदार होते ते त्यावेळेला. आणि ते म्हणले जेव्हा SP साहेब आमच्याकडं ढोकीसारखी घटना घडेल. ढोकी मला वाटतं उस्मानाबाद मध्ये आहे. तिथं पारध्यांची घरं जाळली होती आणि काही पारध्यांना जिवंत जाळलं होतं. बापरे. तर त्याची ग्रॅव्हिटी माझ्या लक्षात आली की बाबा काहीतरी, म्हणे हे पारधी कसे वागतात, किती त्रास देतात वगैरे. आमच्या स्त्रियांच्यावरती हल्ले करतात, बलात्कार करतात, रात्री चोऱ्या करतात, आमचे लोक पाणी द्यायला जात नाही वगैरे. सर्रास सगळी दहशत आहे, तुम्ही काय करताय?
तर मग मी पारध्यांना तिथल्या बोलून घेतलं, आसपासचे पारधी. तर त्यांनी सांगितले की हो साहेब, उलट आम्हाला आमच्यावर खोट्या केसेस दाखल केल्या जातात. बर. आमच्या बायकांची इज्जत काढली जाते. बाजाराला ते गेल्या की हे बागायतदार छेडछाड करतात. बर. काहींनी आमच्या बायका देखील ठेवलेल्या आहेत वगैरे. उलट त्यांचाच आम्हाला त्रास आहे. आणि माझ्या लक्षात आलं की बा इथं काहीतरी होऊन नक्कीच होणार आहे. दोन्ही समाजामध्ये कॉन्फ्लिक्ट होऊ शकतो, हे होईल. आणि पारधी म्हटल्यावर मी आता ज्या वस्तीवर राहतो, जिथं कुडाची शाळा केलेली आहे, तर त्या पूर्वी ती मोकळंच रान होतं. तिथं शंकर पारधी राहायचा. बर. आणि त्या शंकर पारधी खूप लहानपणापासून राहायचं, आणि त्यामुळे त्या पारध्याचं जीवन मी खूप जवळ बघितलं. तो शंकर पारधी लंगोट घालायचा आणि खाकी कोट असायचा त्याचा, दाढी बिडी अशी वाढलेली, केस बीस एखाद्या सरदारासारखा वगैरे. तो फक्त पक्षी पकडायचा. आणि त्याचा पोरगा भावड्या, तो माझ्या वयाचा होता, पण तो आमच्या जवळ कधी यायचा ना, तो लांबून आम्हाला बघायचा. आम्ही खेळत असेल तर तो कधी. त्याची बायको माली, एक मोठं पातेलं, ज्याला बहुलं म्हणायचं, ते घेऊन यायचे. आणि हातात मोठी काठी असायची, काटक्यांची ती. आणि कुत्री मागं लागली की ते फिरवली. हा. पण शिळपाक सगळं त्या एका भांड्यामध्ये घेऊन जायचे. भाकरी त्या आमटी त्या सगळं ते घेऊन जायचे, ते खायचे. आणि मग त्या पारध्याचं जीवन मला माहिती होतं. आणि मग म्हटलं की अरे हे पारधी, हे जे पारधे आणि पारध्यांच्या जीवनाबद्दल आणि त्यांना गुन्हेगारी म्हटलेलं आहे. तर मॅकिन्टोश नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होऊन गेला. त्यांना क्रिमिनल क्लासेस ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी, म्हणजे मुंबई इलाक्यातील गुन्हेगारी जमाती, असं एक पुस्तक लिहिलं आहे. आणि त्याच्यामध्ये पारधी जमा देखील आहे. त्यांच्या लकबी काय असतात, ते कसे गुन्हे करतात, काय वगैरे. कंदार भट असतील, भामटे असतील, वगैरे वगैरे अनेक जमा. तेही मी वाचलेलं होतं. पुणे जिल्ह्यात देखील त्यांची मोठी संख्या होती. तर म्हटलं या लोकांना सरकार काय करतं, कोणाला तरी एखादी गाय देतं, 4 शेळ्या देतं, ते 4 दिवस पाळतात आणि 5व्या दिवशी कापून खातात किंवा विकून टाकतात. परमनंट त्यांच्या इकॉनॉमिक कंडिशन आपल्याला कशी सुधारता येऊ शकेल. आणि म्हणून मग सातारा जिल्ह्यातील सगळ्या पारध्यांचा मी सोशिओ इकॉनॉमिक सर्वे घेतला. अगोदर पारधीच किती आहेत, कुठल्या गावात किती आहेत वगैरे, काय करतात वगैरे, त्यातले गुन्हे किती करतात, बिगर गुन्हेगार किती आहेत. तर लक्षात आलं की 6 ते 7% जास्त कुणी दरोडे घालत नाही. बाकी मग कोणाची तरी खंडान शेती, मजुरी वगैरे, मागून खाणे, मध विकणे किंवा आणखी काय करणे वगैरे. तर म्हणजे 7-8 लोकांच्या मुळे सगळे या लोकांना बदनामी होती वगैरे. सर्वे घेतला आणि मग त्यांचे बैठक, त्यातले तरुण वगैरे बोलून त्यांना शासनाच्या काय योजना आहेत हे सांगायला सुरुवात केली. मुलांचा सर्वे केला आणि किती मुलं शाळा बाह्य आहेत, बरोबर, तर ती शाळेत कशी घालवता येतील त्याच्याबद्दलची व्यवस्था केली. आणि त्या हद्दीतले जे आमचे चौके असतात ना पोलिसांचे, तिथले हवालदाराला सांगितले की बाई इथे एक 4 पोरं आहेत, या 4 पोरांना शाळेत पाठवायचं काम तुझं आहे. तर त्याला ते नवत होतं ना, म्हणजे बरोबर आहे, सायकलवर डबल सीट घालून आमचा हवालदार ते पोरं घेऊन जातो एरवी. पण त्याला ते आवडायला लागलं की एरवी मात्र हे जर झाले, म्हणजे दरोडा पडला, त्यांच्या पालावर जाऊन पूर्वीचे एसपी सांगायचे छापा घाला. म्हणजे उंच तागडा असा काळा सावळा रंगाने म्हटलं की पारधी, जा पारध्यांच्या छापे. तर त्या बायका येणार, झुंबाझुंबी करणार. बरं, आदेश दिल्यानंतर हे तर होणार, मग त्या पुन्हा अट्रॉसिटीच्या केसेस दाखल करणार, बरोबर, ह्या हे करायचं, ते भांडी फोडणार, झुंबाझुंबी करणार. त्यापेक्षा साहेबांनी सांगितलेलं काम सोपं आहे. पारध्यांची पोरच फक्त शाळेत न्यायची. मुलींचा सर्वे. आणि मग तिथं आम्ही हेल्थ कॅम्प घ्यायला सुरुवात केली. हेल्थ कॅम्प, म्हातारे कोतारे होती त्यांना मग 12 सातारमधून काही लोकांनी भांडी कुंडी दिली वगैरे, द्यायला सुरुवात केली. पण बेसिक आम्ही जे काम मी तिथं केलं
की या लोकांच्या हाताला काम दिलं पाहिजे. आणि काम कुठलं तर ते काही खड्डे काढायचं काम करणार नाहीत. पण या शंकर पारध्याहून मी पाहिलं होतं की त्याच्याकडे एक गाय होती आणि सुगीच्या दिवसामध्ये तो गायीवरती बसून आमच्या वस्तीवर सगळ्या चकरा मारायचा. आणि मग गावकरी त्याला काहीतरी धान्य रोपाने द्यायचे. अरे म्हणजे हे तर खूप महत्वाचं, म्हणजे सिक्युरिटी आर्मी सारखं काम करतोय म्हटलं. बरोबर. तर मग ही गावं काढली आणि त्यातले लोक, तिथं राहणारे लोक काढले आणि प्रत्येकाला एकेकाला एक एक गाव दिलं. हे गाव, या गावाचा सिक्युरिटी गार्ड तू. सिक्युरिटी गार्ड नाही, त्याला आम्ही काहीतरी वेगळंच नाव दिलं पाहिजे, संरक्षण करता वगैरे. म्हणजे असं साधं नाही. त्याच्यामुळे मग पाटील आणि कुलकर्णी सगळे झोपतील निवांत ना. बरोबर आहे. तर हे कॅप्टन बिप्टन असं नाव दिलेलं की रात्री तू इथं हे घालायची, गस्त घालायची. गावातल्या लोकांना सांगितलं की याची बायको पोर असतील त्यांना काम इथंच द्यायचं, याच गावात द्यायचं, याला सुद्धा काम द्यायचं. आणि याच्यावर एकच बंधन घातलं की तुझे जर कुणी गुन्हेगार नातेवाईक आले तर ते येऊ द्यायचे नाही, आले तर पोलीस पाटलाला कळवायचं. आणि आम्ही बारामती तालुक्यामध्ये सगळीकडे मोहल्ला कमिट्या केल्या होत्या प्रत्येक गावामध्ये. तर या पारध्याला देखील त्या मोहल्ला कमिटीचा आम्ही सदस्य केलं. तर म्हणजे गावातला कुलकर्णी, पाटील आणि पारधी हे सगळे एका लेवलला आले. तो मागं बसायचा, आपण विथ रिस्पेक्ट, आपण सभासद आहोत याच्याबद्दल. आणि मग रात्री गस्तीबद्दल कुणी काय विचारलं तर तो सांगायचं, होय होय मी गेलो होतो, इकडे फिरलो तिकडे फिरलो, बघा माझ्या काळात काय झाली का चोरी. तर रिस्पॉन्सिबिलिटी दिली त्याला रिस्पॉन्सिबिलिटी दिली, त्याला सन्मान दिला. बरोबर आहे. कारण माणसाला कामामुळेच रिस्पेक्ट मिळतो, बाकी तुम्हाला रिस्पेक्ट नाही मिळत. बरोबर आहे. त्याला सन्मान दिला आणि त्याच्या पोटापाण्याची व्यवस्था केली. बरोबर. आणि इतर गुन्हेगार येणार नाहीत. आणि मग सुरळीतपणे तिथं कोणी गुन्हेगारही जाणार नाही, कोणाचं कणीस देखील कापलं जाणार नाही. तर मोहल्ल्यातले लोक विचारायचे की आमची 4 कंच कापली, तू कुठे गेला होता. अशी अकाउंटेबिलिटी बरोबर सुरू झाली. आणि त्यामुळं हा स्थायिक झाला. काही लोकांनी त्याला राहायला जागा दिल्या आपल्या, तिथं त्यांनी आपली घरं बांधली. काहींना घरं बांधून दिली शेतकऱ्यांनी, किंवा बरं झालं हा राहतोय, रात्री फिरतोय, मग आपल्याला बी दारी धरायलाही मदतीला होऊ शकतो, रात्री सुरक्षित वाटतंय वगैरे. होण्याची संख्या प्रचंड कमी झाली आणि बागायतदार आणि पारध्याची भांडणं संपली. बरोबर. तर मग तुम्हाला त्यांच्या पोटापण इकॉनॉमिक व्यवस्था तुम्हाला दिली पाहिजे. त्याला सेन्स ऑफ रिस्पेक्ट त्याला दिला पाहिजे. त्याला फॅमिली म्हणून पुन्हा एक स्टॅबिलिटी, समाज मान्यता, आणि समाज मान्यता, मोहल्ला कमिटीचा मेंबर म्हणून त्याला मान सन्मान दिला. तर मग आणखी काय पाहिजे. माणसाच्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या गरजा भागवणे. आणि त्यासाठी काही मला कायदा नवीन करायची गरज पडली नाही. मला काय माझ्या खिशातून पैसे द्यावे नाही होते त्याच्यामध्ये. आणि उलट हवालदार जे होते त्यांना सांगितले की बा इथं 10 मुलं आहेत, तिथं 5 मुलं आहेत, ती शाळेत गेली पाहिजे, ही तुझी जबाबदारी, बाकी काय करतोय मला माहित नाही. बरोबर. ते लोकांच्या पुढे सांगितल्यामुळे त्याचंही काम सोपं झालं ना. की नुसतं जाऊन त्या बायकांची झोंबाझोंबी करण्यापेक्षा हे काम सगळं चांगलं आहे. तर अशा पद्धतीनं विन विन पद्धतीचं एक मॉडेल बरोबर मी डेव्हलप केलं होतं. आता सर हे सगळं करत असताना तुम्ही ज्यावेळेस रिटायर झाला तर त्यानंतर तुम्ही एक शाळा काढली, कुडाची शाळा नावाची, जी की मोरगाव येथे आहे, बारामती जवळ. ती कुडाची शाळा काढण्यामागे उद्देश काय आणि त्यामध्ये नक्की काय समाविष्ट आहे? तर हे जे आहे ते मी अनेक देशामध्ये गेलो आणि पाहिलं की विशेषतः चीनला गेलो आणि मला खूप फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशन आलं की आपल्यानंतर 2 वर्षांनी स्वतंत्र झालेला, किडे मकुडे खाणारा देश हा प्रचंड आपल्या पुढे गेलेला आहे. आणि आपण मागं का हा पडलेला प्रश्न. तर अनेक कारणापैकी इथली शिक्षण पद्धती ही कालबाह्य झालेली आहे. शाळेमध्ये आपण जे शिकतो त्याचा जगण्यामध्ये आणि नोकरीमध्ये फारसा उपयोग होत नाही. आता मी माझं उदाहरण सांगतो की मी BSc ॲग्रिकल्चर केलं आणि 35 वर्ष मग बहिणेमूळ, बायमूळ
याला पकड त्याला पकड. आणि आत्ताच्या शाळा हे मार्काच्या टक्केवारीपेक्षा दुसरं काही देतच नाही, पाहतच नाही वगैरे. त्यामुळे मला कुठली शाळा आवडली नव्हती, मराठी शाळा, हायस्कूल, कॉलेज, युनिव्हर्सिटी वगैरे. आणि म्हणून मग मी भारतीय शिक्षण पद्धतीचा अभ्यास केला. तर वेदकालीन शिक्षण पद्धती, बुद्धकालीन शिक्षण पद्धती, मॅकॉलेने सुरू केलेली शिक्षण पद्धती, महात्मा गांधींची नई तालीम, जे कृष्णमूर्तींचे विचार शिक्षणाबद्दलचे, त्याच्यानंतर ज्ञान रचनावाद, आणि आता आलेली न्यू एज्युकेशन पॉलिसी, या सगळ्या समजून घेतल्या आणि लक्षात आलं की या मार्काच्या पलीकडे काही जात नाही. पण जन्मलेलं प्रत्येक मूल हे एक किंवा अनेक गोष्टीमध्ये जिनियस असतं. तर ते शोधायचं काम या शाळा करत नाहीत. आणि मग ते शोधायचं काम खरं शिक्षण मला कुठं मिळालं तर ते मला माझ्या लहानपणीच्या कुडाच्या शाळेमध्ये. ही माझ्या वस्तीवरची शाळा होती. पहिली आणि दुसरी मी त्या शाळेत शिकलो. नंतर ते गावानं पाडून टाकले. मग ते कुडाची शाळा आवडायचं आणि उपयोग व्हायचं कारण असं की त्या शाळेला दारच नव्हतं. आणि दार नसेल तर पोरं काय करतात, बाहेर भटकतात वगैरे. तसं आम्ही शाळा सोडून मग शेतात दगड धोंडे, प्राणी पक्षी, किडे मकुडे असं पाहत असू. आणि मग आता माझ्या लक्षात आलं त्या शाळेत मी खूप शिकलो. त्या शाळेत आम्ही भिंतीच्या बाहेर आम्ही निरीक्षण करायला शिकलो, प्रयोग करायला शिकलो, प्रश्न विचारायला शिकलो, शिव्या द्यायला शिकलो, भांडायला शिकलो, मैत्री करायला शिकलो, प्रेम करायला शिकलो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोठी स्वप्न बघायला शिकलो. बरोबर आहे. आणि मग म्हटलं निवृत्तीनंतर आपण अशी शाळा काढूया. आणि म्हणून मग आमच्या वडिलोपार्जित जमिनीवर आणि आसपासची जमीन ताब्यात घेऊन ती 6 एकरावरती मी ती कुडाची शाळा उभी केली. आणि मग कुडाची शाळा ही माझ्या लहानपणीची शाळा, पण आपली प्राचीन शिक्षण पद्धती, आत्ता गरज असलेली शिक्षण पद्धती आणि भविष्यात कुठल्या प्रकारचं शिक्षण आपल्याला गरज भासणार आहे ते विचारात घेऊन मी ती शाळा उभी केलेली आहे. बरोबर. ती शाळा आहे परंतु एकही विद्यार्थी नाही. शाळा आहे परंतु शिक्षकही नाही. मग विद्यार्थी कोण असेल? तिथे येणारा प्रत्येक जण, गेट मधून आत शिरणारा प्रत्येक जण हा विद्यार्थी असतो. त्यामुळं 2-3 वर्षाचा नातू आणि 90 वर्षाचा आजोबा हे दोघेही एकाच वेळी विद्यार्थी म्हणून प्रवेश करतात. बरोबर. अशी ती जगावेगळी शाळा आहे. बरोबर. आणि मग त्या शाळेत काय शिकायला मिळतं तर जसं मी सुरुवातीला सांगितलं की जन्मलेलं प्रत्येक मूल हे एक किंवा अनेक गोष्टीमध्ये जिनियस असतं, प्रतिभावान असतं. बरोबर आहे. त्याची प्रतिभा त्याच्या आई वडिलांनाही कळत नाही, शाळेनंही ओळखता येत नाही. बरोबर. ते ओळखण्याचं काम ती शाळा करते. ग्रेट. किंवा शाळा करणार आहे. पण तिथं अनेक खूप दालनं मी उभी केलेली. मुलं एकदम मोकळी सोडली की ती मोबाईल फेकून देते आणि मग कुठं रमतील त्यावरून आपल्या लक्षात येईल की तिची आवड काय आहे. बरोबर आहे. जगदी विश्वाच्या निर्मितीपासून ते माणूस मंगळावरती चाललाय इथपर्यंतची सगळी दालनं तुम्हाला तिथं पाहायला मिळतात. दुसरा फायदा असा की मुलं बाहेर पाहून शिकतात, पण आत पाहून म्हणजे आपल्या अंतरंगात जाऊन शिकत नाहीत. ती शिकण्याची संधी मुलांना तिथं आहे. बरोबर आहे. तिसरा फायदा असा आहे की 10वी 11वी नंतर काय करायचं तर करिअर गायडन्स त्याचं एक वेगळं दालन उभं केलेलं आहे. इतक्या डिग्री आणि डिप्लोमा तुम्हाला घेता येतात. आपल्या या बहुजन समाजामध्ये काय झालं की एकदा आपण डिग्री घेतली की सगळं आमचं शिक्षण संपलं किंवा निवृत्त झालं म्हणजे सगळं संपलं असं म्हणून आम्ही शांत राहतो. परंतु लर्निंग हे लाईफ लॉंग लर्निंग असतं. आयुष्यभर शिकायला पाहिजे. बरोबर. ती प्रेरणा तुम्हाला त्या शाळेमध्ये घेता येते. अशा प्रकारची ती आगळी वेगळी शाळा आहे. आणि ती निवळ तोंडी सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष बघितली. बरोबर. तर तिथं एक दिवसभर तुम्हाला टुरिस्ट म्हणून फिरता येतं. मग त्या अनेक विद्यार्थ्यांना दालनं, विद्यार्थ्यांना नॉलेज मिळतं, एन्जॉयमेंट करता येते. भारतातील सगळे खेळ खेळता येतात. बोटिंग असेल, रेन डान्स असेल. त्यानंतर तिथं
आम्ही दर शनिवार रविवारी 2 दिवसाचं शिबिर भरवतो की ज्याच्यामध्ये मुलांचा कल ओळखण्याबद्दलचा बद्दलचं मार्गदर्शन आम्ही त्या ठिकाणी देत असतो. बरोबर आहे. तर अशा प्रत्येक थरातील लोकांना तिथं शिकण्यासारखी जिथे एक मुक्त शाळा आहे. आत्ताची शाळा जिथं थांबते किंवा संपते तिथं कुडाची शाळा सुरू तिथून होते. पुढं कुडाची शाळा सुरू होते. बरोबर. तर नक्कीच सर, येऊन अवश्य भेट द्या, पहा येस, आणि एन्जॉय करा आणि काही सूचनाही करा की येस, पुढची शाळा ही कुडाची शाळा म्हणजे उद्याची शाळा आहे. बरोबर. तर ती कशी असावी, येस, प्रत्येकाच्या नातवासाठी कशी. ही शाळा मी माझ्या नातवासाठी उभी केलेली आहे. आता त्याचं नाव आहे कबीर. तर कबीर आणि सारा हे 21व्या शतकाला सामोरे जाण्यासाठी आणि जागतिकीकरणामध्ये सक्षमपणे उभे राहता येतील अशा प्रकारची शिक्षण पद्धती पाहिजे आपल्याला. बरोबर आहे. बरं, ही काय आत्ताच्या ट्रॅडिशनल पद्धती तसं काही मिळत नाही. हो. मग ती काय इम्रान खान येऊन आपल्याला देणार नाही. बरोबर. बायडन किंवा ट्रम्प देणार नाही. बरोबर आहे. आपलं सरकारही ते करणार नाही, कारण सरकारच्या गरजाही वेगळ्या आहेत वगैरे. तर ही एक प्रत्येक आजोबाला वाटलं पाहिजे की माझ्या नातवासाठी वेगळी शाळा असावी. बरोबर. तर ती कबीरसाठी केलेली शाळा आहे. आणि मग प्रत्येक आजोबाला वाटलं पाहिजे की आपल्या कबीरसाठी आपण वेगळा विचार केला पाहिजे. बरोबर. आणि त्यातूनच मग पुढच्या पिढीसाठी एक वेगळी शिक्षण व्यवस्था आपल्याला निर्माण करता येऊ शकते. बरोबर. नक्कीच सर, आज तुमचं एक IPS चा प्रवास, त्याच्यानंतर तुमची शाळा, तुमच्या करिअर मधले अनुभव, हे सगळे आज आपण या विषयांवर चर्चा केली आणि नक्कीच एक आनंद वाटला की एक पाठीचाकान असणारा IPS आणि भविष्याचा वेध घेणारा एक आजोबा, हे सगळं आज आम्हाला तुमच्यात बघायला मिळालं. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ 2 कटिंग या पॉडकास्टला दिला, त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.